नमस्कार. कुठल्याही यशस्वी वर्कशॉपमागे एक साधं पण खूप पॉवरफुल सिक्रेट असतं आणि ते म्हणजे स्वच्छता आणि देखभाल. आता हे फक्त एक काम नाहीये, तर सेफ्टी आणि प्रोडक्टिव्हिटीचा म्हणजे उत्पादकतेचा एक मजबूत पाया आहे. चला आज आपण हेच बघूया की एक नीटनेटके वर्कशॉप आपल्या कामात किती मोठा बदल घडवू शकतो. एक अव्यवस्थित वर्कशॉप खरंच किती महागात पडू शकतं? हा प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का? पण याचं उत्तर खूप गंभीर आहे. कारण पसारा म्हणजे फक्त इकडे तिकडे पडलेल्या वस्तू नाहीत, त्याचे जे छुपे तोटे आहेत ना, ते आपला वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सुरक्षा धोक्यात आणतात. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे. एक अस्ताव्यस्त जागा म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारा पसारा नसतो. ती जागा धोकादायक आणि अकार्यक्षम बनते. आणि बरोबर इथेच स्वच्छतेची खरी ताकद आपल्याला दिसून येते. बघा, स्वच्छ कामाची जागा हे खरं तर सुरक्षित आणि निरोगी वातावरणाचा बेस आहे, पाया आहे. जेव्हा आपलं वर्कस्पेस क्लीन असतं, तेव्हा अपघात आणि आरोग्याचे धोके आपोआप कमी होतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही फक्त एक चांगली सवय नाही, तर सुरक्षितेची पहिली आणि सर्वात सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तर स्वच्छता इतकी महत्त्वाची का आहे? चला काही कारणं बघूया. सगळ्यात आधी यामुळे काम करणाऱ्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता जपली जाते. अपघात टळतात, आगीसारखा मोठा धोका कमी होतो. एवढंच नाही तर वर्कशॉपमध्ये लाइटिंग आणि व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता सुधारते. कीटक आणि जंतू दूर राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे काम करणाऱ्यांचं मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणजे बघा, एका स्वच्छतेमुळे किती गोष्टी साध्य होतात. बरं. मग जेव्हा आपण स्वच्छता आणि देखभालीला महत्त्व देतो, तेव्हा त्याचे नेमके फायदे काय होतात? चला, आता या परिणामांवर एक नजर टाकूया. एक स्वच्छ वर्कशॉप आपल्याला काय काय देऊ शकतं ते पाहूया. ह्याचे फायदे अगदी थेट आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे उत्पादकता सुधारते. ऑपरेटर्सची काम करण्याची क्षमता वाढते. इन्व्हेंटरीवर म्हणजे मालावर आपलं चांगलं नियंत्रण राहतं. प्रोडक्शनची सगळी प्रक्रिया सुरळीत चालते. आणि हो, मशीन बंद पडण्याचं प्रमाण म्हणजे डाऊन टाईम खूप कमी होतो. याचा सरळ अर्थ काय, तर आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. स्वच्छता म्हणजे व्यावसायिकता, हेच खरं. पण एक मिनिट, फक्त रोजची साफसफाई करणं ही तर फक्त सुरुवात झाली. आपल्याला जर खरे टिकणारे परिणाम हवे असतील, तर त्यासाठी एका सिस्टीमची गरज आहे, एका प्रणालीची. आणि हीच सिस्टीम आपल्याला थेट जपानमधनं मिळते. आपण बोलतोय 5S बद्दल. हो, 5S ही एक जगप्रसिद्ध जपानी संकल्पना आहे. आणि ही फक्त साफसफाईपुरती मर्यादित नाहीये. ही पद्धत कामाच्या ठिकाणी एक प्रकारची शिस्त, सुव्यवस्था आणि कार्यक्षमता आणते. जगभरातले मोठे मोठे उद्योग ही पद्धत वापरतात. तर मग ही 5S संकल्पना नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक जपानी मेथोडॉलॉजी आहे, एक पद्धत आहे, जी कामाचं वातावरण ऑर्गनाईज करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते टिकवून ठेवण्यासाठी वापरली जाते. ही फक्त एक प्रक्रिया नाही, तर एक विचारसरणी आहे, एक मानसिकता जी कामाची पद्धतच बदलून टाकते. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 5S म्हणजे एकदा करून सोडून देण्याची गोष्ट नाही, हे एक चक्र आहे, सतत चालणारं चक्र. यातली प्रत्येक पायरी दुसऱ्या पायरीला सपोर्ट करते, मजबूत करते. आणि यामुळेच कामाच्या ठिकाणी सुधारणेला म्हणजे इम्प्रूव्हमेंटला नेहमी वाव राहतो. चला तर मग आता 5Sचे हे 5 स्तंभ नेमके काय आहेत आणि ते कसे काम करतात हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर 5S प्रक्रियेच्या 5 पायऱ्या आहेत: सेरी, सेटॉन, सेसो, सेकेत्सू आणि शित्सुके. आता हे जपानी शब्द आहेत, पण त्यांचा अर्थ खूप सोपा आणि महत्त्वाचा आहे. पहिली पायरी सेरी म्हणजे सॉर्टिंग, कामाच्या ठिकाणाहून अनावश्यक वस्तू बाजूला काढणे. दुसरी सेटॉन म्हणजे सुव्यवस्था, प्रत्येक गरजेच्या वस्तूला एक ठरलेली जागा देणे. तिसरी सेसो म्हणजे स्वच्छता, आपलं वर्कस्टेशन एकदम स्वच्छ ठेवणं. चौथी सेकेत्सू म्हणजे मानकीकरण, म्हणजे ह्या सगळ्या चांगल्या सवयींना एक स्टँडर्ड बनवणं. आणि पाचवी शित्सुके म्हणजे शिस्त, ही शिस्त टिकवून ठेवणं आणि ती आपल्या कामाचा एक भाग बनवणं. पण मग प्रश्न येतो की हे सगळं केल्याने मिळतं काय? 5S का एवढं यशस्वी आहे? कारण याचे फायदे फक्त वरवरचे किंवा तात्पुरते नसतात, ते थेट आपल्या कामाच्या कल्चरमध्ये, कामाच्या पद्धतीत खोलवर रुजतात. हा फरक बघा 5Sच्या आधी आणि 5Sच्या नंतर. आधी काय होतं? पसारा, वेळेचा अपव्यय, अपघातांचा जास्त धोका आणि अकार्यक्षमता.
आणि नंतर सगळीकडे स्पष्टता, कामात कार्यक्षमता, सुधारलेली सुरक्षितता आणि वाढलेली उत्पादकता. म्हणजे अव्यवस्थेतून सुव्यवस्थेकडे, धोक्याकडून सुरक्षिततेकडे. हा बदल किती मोठा आहे हे आपल्याला यातून स्पष्ट दिसतं. थोडक्यात सांगायचं तर 5Sचे मुख्य परिणाम काय आहेत? कामाची जागा जास्त ऑर्गनाइज्ड होते. जागेचा अपव्यय टाळला जातो. अपघात कमी होतात. कामातला उशीर किंवा विलंब टळतो. उत्पादकता वाढते आणि कामाचा दर्जा म्हणजे क्वालिटी सुद्धा सुधारते. थोडक्यात असं वातावरण तयार होतं जिथे काम करणं सोपं, सुरक्षित आणि जास्त फायद्याचं ठरतं. आणि आता शेवटचा प्रश्न. आपल्या वर्कशॉपमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अशी पहिली कोणती गोष्ट आहे जी आपण बदलू शकतो? जरा विचार करा, कारण प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात नेहमीच एका छोट्या पण महत्त्वाच्या पावलाने होत असते.